Hello friends, good afternoon. Hi Jyoti, Vanity Girl Makeover, Amruta. Hi. कसे आहात सगळे? आज खूप दिवसांनी एक इंटरॅक्टिव्ह लाईव्ह सेशन मी घेतेय आणि आपण थोडंसं थांबूयात काही लोक जॉईन होईपर्यंत. माझा आवाज क्लिअर आहे का? फक्त मला कमेंटमध्ये सांगा. येस, गुड आफ्टरनून. स्वामिनी ब्युटी क्लिनिक, श्यामला सुरेश, कोम्ब अँड क्लिप्स. हाय, मी ऑडिबल आहे का? मी आजचं सेशन जास्त मराठी इंग्लिश असं घेणार आहे. मी छान आहे, थँक्यू. हाय प्रेरणा, अपेक्षा मेहंदी, रिती, ऐकू येत आहे? थँक्यू सो मच. येस, थँक्यू. इन केस मध्ये जर ऐकू नाही आलं किंवा काही प्रॉब्लेम आला तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. Please speak in English. Riti, I'm specially trying to take this session in Marathi because I've been creating lot of videos in Hindi and English on my Insta and my YouTube. So I think I'll try to answer few of your questions in English if you don't understand what I'm saying. But especially today I've planned it in Marathi because I've been getting requests that madam तुम्ही सगळे हिंदीत करता, you do all your sessions in Hindi and English, so we want it in Marathi. Yeah, so in case if you have any question you can just DM me. I'll try to send you an audio message in English. Okay. Hi Apurva, hi Prajakta. सो आजचा जो टॉपिक आहे ना हा खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे कुठल्याही आर्टिस्टच्या लाईफमध्ये ॲट डिफरंट लेवल्स ऑफ करिअर. आपण एक सुरुवातीला बिगिनर ॲज अ स्टुडंट असतो तेव्हा आपल्याला काही क्वेश्चन्स असतात. देन वन्स यू डू अ कोर्स मला आपल्याला क्वेश्चन्स असतात की क्लायंट्स कसे मिळवायचे, या इंडस्ट्रीत सेट कसं व्हायचं, आणि खरंच अशी काही कॉन्सेप्ट एक्झिस्ट होते का की ओके आता मी सेट आहे, आता माझ्याकडे ऑर्डर्स येत आहेत, आय डोंट हॅव टू डू एनी मार्केटिंग, एनी ब्रँडिंग, असे काही कॉन्सेप्ट आहेत का? इज देअर एनी मॅजिक वॉन्ड की मी असं काही केलं की माझ्याकडे एवढे क्लायंट्स येतील? असे खूप प्रश्न मुलींना असतात. खूप उत्साहाने लोक या फील्डमध्ये येतात, पण काही ठराविक लोकच टिकून राहतात आणि लॉंग टर्म म्हणजे द यू कॅन से द प्लेयर्स फॉर द लॉंग गेम, आणि खूप लोक मध्ये क्विट करतात. सो आपण ट्राय करूयात की या सेशनमधनं जास्तीत जास्त लोकांना आपण हेल्प आउट करूयात विथ द कॉमन क्वेश्चन्स व्हॉट वी गेट आस्क्ड. ओके. सो जनरली जेव्हा स्टुडंट्स एन्क्वायरीला येतात किंवा एक अपग्रेड कोर्स कुठला तरी करायला येतात, जॉबसाठी लोक येतात, तेव्हा त्यांचा एक क्वेश्चन नेहमी असतो की मॅडम हा कोर्स केला की मला बेनिफिट काय आहे? कारण दोन प्रकारची लोक असतात. सुरुवातीला येतात त्यांना क्लॅरिटी नसते, मे बी मी कुठला कोर्स करावा आणि मला काय टाईपचे क्लायंट्स त्यातनं मिळतील. काही जणांना खूप छान क्लॅरिटी असते की नाही मी 8-15 दिवसाचा कोर्स करणार नाहीये, मी एक लॉंग टर्म नीट कोर्स करणार आहे. आय नो की 8-15 दिवसात किती येतं, 40 दिवसात किती येतं, आणि 3-4 महिने कोर्स केला किंवा वर्षभर प्रॅक्टिस केली तर किती येतं. सो यु नो काही लोकांनाच ती क्लॅरिटी असते. मेजॉरिटी लोक हर्ड मेंटॅलिटीने जातात की ओके 10 दिवसाचा कोर्स करा, 40 दिवसाचा कोर्स करा, बिकम अ क्विक मेकअप आर्टिस्ट आणि स्टार्ट युअर सलॉन, स्टार्ट युअर मेकअप स्टुडिओ किंवा स्टार्ट युअर अकॅडमी. ओके. सो दिस इज जस्ट द कॉन्टेक्स्ट सेटिंग ऑफ व्हॉट टुडेज सेशन इज. सो आजचं सेशन कशात आहे? मेजरली एज्युकेशन इन मेकअप, तुमची ग्रोथ, त्यानंतर स्टॅबिलिटी. तुम्ही एका लेवलला ग्रो व्हायला तुम्हाला एक मॅच्युरिटी लागते, त्या मॅच्युरिटीवरनं पुढच्या लेवलला ग्रो व्हायला तुमची मॅच्युरिटी चेंज व्हावी लागते, स्ट्रॅटेजीज बदलायला लागतात, नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतात. तुम्ही जे सुरुवातीच्या काळात इम्प्लिमेंट केलंय ॲज अ न्यू पर्सन इन द इंडस्ट्री, सेम थिंग्स आर नॉट ॲप्लिकेबल वेन यू ग्रो आफ्टर अ सर्टन लेवल. ओके. सो व्हॉट इज दॅट? तर स्टॅबिलिटी कशी मिळवायची इन द करिअर आणि पुढे ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत? तर आपण या 4 पॉइंट्सच्या बाजूनी जे काही क्वेश्चन्स आलेत,
काही आमच्याकडे ऑलरेडी आलेले होते ते सुद्धा आम्ही ह्याच्यात ॲड केलेत. आणि एक 20 ते 22 प्रश्नांना आम्ही इंटरवोवन करून एक 10 क्वेश्चन्स कॉमन घेतलेले आहेत. सो त्यात पहिला क्वेश्चन असा आहे की मेकअपचा कोर्स नक्की किती दिवसाचा असावा आणि किती दिवसात मेकअप येऊ शकतो. पहिले आपण थोडंसं ट्रेनिंग आणि कोचिंग ह्या शब्दाचा एक मीनिंग समजून घेऊ. व्हॉट इज ट्रेनिंग? when there is a big class of 50-60 people and I'm just giving a lecture किंवा मी एक डेमॉन्स्ट्रेशन देते आणि my students are watching, learning and they are performing, that is training. What is coaching? Okay, so a class, a makeup class can be good mix of training and coaching both. Okay, training is you give a demonstration, people do it आणि तुम्ही थोडं मॉनिटर करता. What is coaching? कोचिंग हा वर्ड तुम्ही स्पोर्ट्समध्ये ऐकला असेल किंवा NLP मध्ये ऐकलं असेल की 1-on-1 पर्सनॅलिटी कोचिंग, 1-on-1 बिझनेस कोचिंग. व्हॉट इज कोचिंग? कोचिंग इज, कोच का लागतो आपल्याला लाईफमध्ये? तर प्रत्येक लेवल ऑफ तुम्ही जसे जसे वर जाता किंवा प्रत्येक लेवलला तुमच्या आयदर यू नीड अ करेक्शन ऑर यू नीड समबडी टू पुट यू बॅक ऑन द ट्रॅक. कुठेतरी तुम्ही चुकताय काम करताना किंवा कुठेतरी तुमची दिशा चुकतीये किंवा स्किल सेट चुकतोय. एव्हरी टाइम यू नीड अ कोच. सो एक मेकअप कोर्स आपण जेव्हा जॉईन करतो तेव्हा नॉट एव्हरीबडी इन द क्लास, प्रत्येक व्यक्ती जी क्लासमध्ये असते ती सेम लेवलला शिकत असते. ओके, एव्हरीबडी विल लर्न ॲट देअर ओन पेस आणि त्या पेसला ओळखून त्या स्टुडंटच्या कपॅसिटीला ओळखून जे ट्रेनिंग देतात ना त्याला कोचिंग म्हटलं जातं. ओके, जे शिकवतात त्याला कोचिंग म्हटलं जातं. सो ट्रेनिंग इज समथिंग लाईक आपण जे स्कूलमध्ये शिकलोय 50-60 लोक सगळे एकत्र क्लासमध्ये, टीचर जस्ट करेक्ट्स यू ऑन फ्यू थिंग्स आणि यू गो अहेड इन द नेक्स्ट क्लास. कोचिंग इज लाईक द पर्सनल कोचिंग क्लास व्हॉट यू गो. सो पहिले लक्षात ठेवा की यू वॉन्ट युअर सेल्फ टू बी कोच्ड और यू जस्ट वॉन्ट टू अटेंड सम सेमिनार, वर्कशॉप, एक क्लासरूम की जिथे खूप सारे स्टुडंट्स आहेत. आय एम लर्निंग इन दॅट फ्लो. सो फर्स्ट अंडरस्टँड दॅट. त्याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन पण त्याच्यासारखाच आहे म्हणून मी तो ह्याच्यात थोडा मिक्स करून आय एम गोइंग टू आन्सर दिस क्वेश्चन. मॅडम मला फक्त मेकअपमध्ये करिअर करायचे तर मी कोणता कोर्स करू? 15 दिवसांचा, 1 महिन्याचा, 40 दिवसाचा वगैरे असा कोर्स करू का? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इवन सायन्स हॅज सेड की फॉर टू लर्न एनी स्किल यू नीड 90 days. हे मी सांगत नाहीये, सायन्स हॅज प्रोव्हन दॅट टू लर्न एनी स्किल यू नीड मिनिमम 90 days. म्हणजे 90 दिवस लागतात आपल्याला. हे कसे लागतात 90 दिवस? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली तरी गोष्ट मी आज शिकली आहे, उद्या मी ती रिप्रोड्यूस केली आहे, म्हणजे केली आहे कोणावर तरी प्रॅक्टिस त्याची, आणि त्याला लागणारा एक सीपिंग इन टाइम, म्हणजे ती गोष्ट शिकल्यानंतर ती माझ्या पचनी पडायला, फॉर माय ब्रेन टू डायजेस्ट आणि माझ्या हातातनं ती उतरायला इट टेक्स सर्टन टाइम. ओके, इट्स नॉट पॉसिबल इन 10 days, 15 days. जर तुमचं बॅकग्राऊंड काही मेकअपचं नसेल तर हा क्वेश्चन विचारणाऱ्या कोण आहेत, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे आय डोंट नो, पण तुम्ही ऑलरेडी परफेक्ट एक मेकअप आर्टिस्ट आहात, तुम्ही ऑलरेडी चांगला डिप्लोमा केलाय, मग तुम्ही 1-2 दिवसाचे सेमिनार्स, वर्कशॉप, 10 days वर्कशॉप यातनं खूप चांगलं शिकू शकता. ओके, सो कमिंग बॅक टू एज्युकेशनचा क्वेश्चन, ऑलवेज रिमेंबर तुमचं जे कुठल्याही स्किल सेटचं एज्युकेशन आहे ते मिनिमम 90 days, 120 days असलंच पाहिजे. अँड दॅट टीचर हॅज टू ट्रेन यू, करेक्ट यू, मेक शुअर दॅट यू आर डुईंग द वे इट इज राईट किंवा डुईंग द वे शी वॉन्ट्स इट. Creativity can be taught also. Creativity can be created also. Okay, so coaching मध्ये सुद्धा there are certain techniques like handling an average student, handling a medium level student and handling a good at higher levelचं थोडंसं ज्याला नॉलेज आहे आणि त्याला तुम्हाला पुढच्या लेवलला पुश करायचं आहे. सो इट्स द टीचर स्किल सेट हाऊ यू आर गोइंग टू प्रमोट दॅट स्टुडंट इन द क्लास. ओके, सो माय लॉंग आन्सर टू युअर शॉर्ट क्वेश्चन की किती दिवसाचा कोर्स करायचा आहे, दिस वॉज द एंटायर आन्सर. त्यानंतर एक ग्लिच, ऑलवेज यू क्लिअर ऑल डाऊट ऑफ मेकअप रिलेटेड. मॅम थँक्यू.
दॅट्स वाय आजचं सेशन हे मेकअपवर नाही आहे, कुठलं फाउंडेशन लावू, प्रायमर काय वापरायचं, बिकॉज त्याचं नॉलेज आता खूप आहे. इव्हन युट्यूब ओपन केलं तरी तुम्हाला यातलं नॉलेज खूप मिळणार आहे. खूप सारे चांगले चांगले मेकअप आर्टिस्ट इंस्टाग्राम लाईव्ह घेतात, त्यांचे रील्स व्हिडिओज यातनंही तुम्हाला कळेल. आय थिंक मेकअप आर्टिस्ट खूप आहेत, पण लोकांना ग्रोथ कशी असायला हवी ना हे गाईड करायला कोणी नाही आहे. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट टू आन्सर दीज क्वेश्चन्स. ओके, नाव एका लेडीजनी विचारलंय की मी लॉकडाऊनमध्ये त्यांचा जॉब गेलाय, मिस्टरांचाही बिझनेस बंद झालाय, व्हेरी सॉरी टू हिअर दॅट, आणि त्यांनी मेकअप करिअर हे निवडलंय बिकॉज ऑप्शन नव्हतं. ऑनलाईन कोर्सेस केले त्यांनी घरी बसल्या बसल्या 8 दिवस 10 दिवस वगैरे. खूप छान त्यांना शिकवलं पण गेलं ऑनलाईन कोर्समध्ये किंवा 1-on-1 ट्रेनिंगमध्ये, पण मला पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. प्लीज अंडरलाईन दिस वाईल यू आर लिसनिंग टू माय क्वेश्चन. आणि मी मेकअप जेव्हा करायला जाते ऑर्डर्सना, त्यांचं असं त्याच्यात डिटेल्स पण आहेत की मी प्रॉडक्ट्स पण घेतलेत, इन्व्हेस्टमेंट पण व्यवस्थित केली, पण पाहिजे तसा रिझल्ट येत नाही. डू यू अंडरस्टँड वाय दिस इज हॅपनिंग? हे असं का होतंय? सो रिलेटिंग टू माय अर्लियर आन्सर आणि क्वेश्चन की मी किती दिवसाचा कोर्स करावा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही एखाद्या डेडिकेटेड टीचरच्या हाताखाली डेडिकेटेडली 90 ते 120 दिवस प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्या एका स्किलची. आता उदाहरण बघा, तुम्ही उद्या ड्रॉइंगच्या जर क्लासला गेलात किंवा एखाद्या पेंटिंग पोर्ट्रेटच्या क्लासला गेलात, सो तुमचे जे टीचर्स आहेत ते काही तुम्हाला फर्स्ट डे पासून फुल पोर्ट्रेट ड्रॉ करून दाखवणार नाही. नाव आय एम गोइंग टू गिव्ह यू अ फुल डेमो ऑफ हाऊ टू डू अ फेस, हाऊ टू डू अ मिड लेवल बॉडी, हाऊ टू डू हेअर किंवा अँगल्स. त्यांनी फुल ड्रॉ जरी करून दाखवलं तरी जर तुमच्या हातात बेसिक स्ट्रोकिंग, तुम्हाला कलरमधले काही टेक्स्चर्स, कलर ग्रेडेशन ह्या गोष्टी जर बेसिक लेवललाच माहीत नसतील ना, तर तुम्ही किती पण 1 डे सेमिनार करा, किती पण फुल लुक्सचे सेमिनार करा, ते तुमच्या हातात उतरणार नाहीये. ओके, सो मी थोडंसं इथे एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये ॲज अ टीचिंग पार्ट सांगायला मला आवडेल, कारण मी 26 वर्ष या इंडस्ट्रीत आहे आणि गेली 22-23 वर्षापासून मी प्रॉपरली ब्युटी थेरपी असू दे, हेअर ड्रेसिंग असू दे, मेकअप असू दे, कारण आमच्या वेळेला ऑप्शन नव्हतं की तुम्हाला मेकअप आर्टिस्ट व्हायचंय का, नेल टेक्निशियन व्हायचंय का, हेअर स्टायलिस्ट व्हायचंय. वी जस्ट हॅड अ दिस प्रोफेशन, आणि मग त्यात तुम्हाला काय बेस्ट करायचे ते तुम्ही शिकत राहा. सो सिडेस्कोही केलं, बॅप्टॅकही केलं, लॉरियलचे कोर्सेस केले, क्रायलॉन जर्मनीला जाऊन केलं, सो मेनी मेकअप कोर्सेस, एव्हरीथिंग. लाईक वी ट्राय टू लर्न एव्हरीथिंग व्हॉट कम्स इन द ब्युटी इंडस्ट्री. पण आत्ताच्या जनरेशनला ना खूप चांगलं आहे की यू हॅव क्लॅरिटी. आय वॉन्ट टू बी अ मेकअप आर्टिस्ट, आय वॉन्ट टू बी अ हेअर स्टायलिस्ट, आय डोंट वॉन्ट टू गो इन नेल्स, आय लव्ह दॅट. आणि आत्ताचं मार्केट पण असं आहे की देर इज अ ह्यूज मार्केट, देर इज ह्यूज पोटेन्शियल फॉर एव्हरीबडी. ओके, सो किती मेकअप आर्टिस्ट आले तरी कमीच पडणार आहेत, कारण मार्केट ह्यूज आहे. सॅच्युरेशन, आय डोंट बिलीव्ह इन ऑल दॅट. कम्पिटिशन क्रिएट्स लॉट ऑफ बिझनेस. सो ऑलवेज रिमेंबर, जितके मेकअप आर्टिस्ट येतील, चांगले मेकअप आर्टिस्ट येतील, गुड कॉम्पिटिशन विल बी क्रिएटेड, देर विल बी गुड बिझनेस फॉर एव्हरीबडी, अँड कॉम्पिटिशन विल ओनली क्रिएट द बिझनेस फॉर यू. ओके, सो कमिंग बॅक टू त्या मॅमचा क्वेश्चन, ज्यांनी सांगितलं की मी 1-2 दिवसाचे कोर्स केलेत, 10 दिवसाचे केलेत. नेमकं यांनी डेडिकेटेडली कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये कोर्स केला नाही आहे. सो माझं तुम्हाला सजेशन असं असेल की तुम्ही एक ऑफलाईन कोर्स करा, कुठेही करा तुमच्या घराजवळ. आय थिंक शी इज फ्रॉम बॉम्बे. बट अशा ठिकाणी कोर्स करा की जिथे तुमचे लूप होल्स आहेत, म्हणजे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम येतोय मेकअप करताना, दॅट टीचर इज एबल टू अंडरस्टँड दॅट अँड सॉल्व्ह दॅट. ओके, सो खूप लोक क्लासला येतात अशा वेळेला, म्हणजे आय एम नॉट रेफरिंग टू हर, बट आय एम टेलिंग इन जनरल की आम्हाला ॲडव्हान्स कोर्स करायचा. मी बेसिक खूप ठिकाणी केलाय, पण मला अजून पिगमेंटेशन कव्हर करता येत नाही, अंडर आय सर्कल्स कसे कव्हर करायचे हे ॲडव्हान्समध्ये येतं का, ओपन पोर्स कसे कव्हर करायचे, मॅडम प्रायमर हे ॲडव्हान्समध्ये येतं का, फिक्सर ॲडव्हान्समध्ये येतं का. सो देर इज नथिंग कॉल्ड एज बेसिक ॲडव्हान्स इन मेकअप अनलेस यू आर डुईंग सम पर्सनल मेकअप. ओके, ज्याला एक लिमिटेशन आहे, 2 दिवस 3 दिवस 4-5 दिवसात तुम्ही पर्सनल मेकअप प्रॅक्टिस करून शिकू शकता. वेन यू वॉन्ट टू कम प्रोफेशनली इन टू अ करिअर, जेव्हा तुम्ही कुठे क्लास जॉईन करताय किंवा कुठली टीचर क्लास घेतीये, तेव्हा फर्स्ट थिंग इज यू हॅव टू अंडरस्टँड द टेक्स्चर्स ऑफ फाउंडेशन, यू हॅव टू अंडरस्टँड द कलर ग्रेडेशन, यू हॅव टू अंडरस्टँड हे फाउंडेशन किंवा प्रोडक्ट जे काही बेस आहे, मी हा ऑइली आहे, हा
थोडासा ड्राय बेस आहे, हे लिक्विड फाउंडेशन आहे, मग लिक्विडमध्ये एकदम लेस कव्हरेज आहे, मीडियम कव्हरेज आहे का हेवी कव्हरेज आहे. सो दिस इज हाऊ द ट्रेनिंग किंवा कोचिंग ऑफ मेकअप शुड स्टार्ट. अँड इट शुड नेव्हर स्टार्ट विथ फुल लुक. बिकॉज ती टीचर किती बेस्ट द्यायचा जरी तिने प्रयत्न केला किंवा ती टीचर खूप बेस्ट आहे मेकअपमध्ये किंवा शी इज टेकिंग लॉट ऑफ एफर्ट्स टू एक्सप्लेन यू, बट अनलेस अँड अनटिल तुम्हाला त्याचा ए गिरवता येत नाहीये, बी गिरवता येत नाही, सी गिरवता येत नाही, यू कांट लर्न एंटायर ए टू झेड विथ द स्पेलिंग्स अँड अगेन अ सेंटेन्स विथ दॅट. ओके, कळतंय? सो इट्स टू मच ऑफ जम्पिंग ऑन द मेकअप स्टेप्स. सो कनेक्टिंग टू ऑल द क्वेश्चन्स बिफोर की किती दिवसाचा क्लास असला पाहिजे, 1-2 दिवसाच्या क्लासमध्ये येतं का, हे सगळे क्वेश्चन्स जर आपण कनेक्ट केले तर आपल्याला एक लक्षात येईल की कुठलाही क्लास करा पण यू हॅव टू स्टार्ट विथ द बेसिक्स. लाईन वर्क, टेक्स्चर ऑफ प्रोडक्ट्स, शेडिंग्स, शेप्स ऑफ आय मेकअप्स, लायनर प्रॅक्टिस, लिपस्टिक प्रॅक्टिस, आणि देन यू कनेक्ट ऑल दीज डॉट्स इन टू अ कम्प्लीट मेकअप. ओके, सो प्लीज रिमेंबर, एखादा नवीन व्यक्ती आहे की ज्याला मेकअप शिकायचा आहे आणि तो जर त्या फुल लुकच्या क्लासला गेला तर यू माइट नॉट लर्न द कम्प्लीट थिअरी अँड प्रॅक्टिकल अबाउट द मेकअप. ओके, यू विल लर्न अबाउट कुठलं प्रॉडक्ट लावलं, किती नंबरचं फाउंडेशन लावलं, त्याच्यानंतर काय लिस्ट असली पाहिजे आपल्याकडे, आपल्या व्हॅनिटीमध्ये काय काय असलं पाहिजे, बट यू विल नॉट लर्न द मेकअप which is going to be a skill which you have to reproduce, जे तुम्हाला करायचंय. ओके, आय होप आय हॅव सॉल्व दिस क्वेरी ऑफ दीज 3 पीपल ज्यांनी किती दिवसांचा क्लास आणि स्मॉल वर्कशॉप्स आणि लॉंग ड्युरेशन वर्कशॉप्स बद्दल विचारलंय. ओके, नाव हा पण एक खूप कॉमन क्वेश्चन आहे आणि अजून एक मुलीने विचारलं की मेकअप कोर्स झाल्यावर मी लगेच अकॅडमी सुरू करू शकते का, त्यासाठी गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत का, आणि काय काय लागतं अकॅडमी सुरू करायला. सो तुमच्या मनात पण हा क्वेश्चन असेल आणि थोडंसं हे फार फनी आपल्या म्हणजे इंडियन इंडस्ट्रीमध्ये की एनीबडी पार्लरचा पण कोर्स केलाय की कोर्स झाल्या मी लगेच इन्स्टिट्यूट, म्हणजे जेव्हा बोर्ड बनवतात ओपनिंगचा त्याच्यात काही वेळ लागत नाही ना टाकायला किंवा काही जागा लागत नाही जास्त. पार्लर, मेकअप स्टुडिओ, ट्रेनिंग अकॅडमी, यू जस्ट पुट इट. ओके, सो ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला जर कोणाला ट्रेनिंग द्यायचं आहे पुढे जाऊन तर पहिले स्वतःचा जो नॉलेज बेस आहे ना तो ॲटलिस्ट 10 to 15 times मोर पाहिजे दॅन व्हॉट इज एक्झिस्टिंग इन मार्केट. ओके, सो स्ट्रेट आन्सर टू व्हॉट द क्वेश्चन इज, पहिले एक प्रॉपर कोर्स करा, डिप्लोमा करा, 3 महिने, 4 महिने, 6 महिने, चांगली भरपूर प्रॅक्टिस करा, भरपूर पोर्टफोलिओ, शूट्स, प्रॅक्टिस शूट्स, भरपूर सारे फ्रेंड्स, नातेवाईक सगळ्यांवर मेकअप करून एक पोर्टफोलिओ तयार करा. ट्राय टू टीच 1 स्टुडंट फर्स्ट. ती स्टुडंट परफेक्ट तिला येईपर्यंत शिकवा. चार्ज सम लो कॉस्ट. ओके, टेक अ टेस्टिमोनियल फ्रॉम हर की मी तुला कसं शिकवलं, हे माझ्या स्टुडंटचं काम आहे आणि मी हिला 3 ते 4 महिन्यात एवढं छान ट्रेन केलंय. स्टार्ट कलेक्टिंग टेस्टिमोनियल. स्टार्ट विथ 1 स्टुडंट, 2 स्टुडंट, 3 स्टुडंट. आणि जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की नाही मी आहे, प्रत्येक क्वेरी माझ्या स्टुडंटची सॉल्व्ह करू शकते, आज माझा स्टुडंट ह्या लेवलला आहे तर मी त्याला वरच्या लेवलला घेऊन जाऊ शकते, वेन यू गेन दॅट कॉन्फिडन्स देन प्लॅन टू स्टार्ट अन अकॅडमी. सो अकॅडमी स्टार्ट करायला काही डोकं लागत नाही. एक कोर्स झाला, एक सर्टिफिकेट. आतापर्यंत गव्हर्नमेंटनी काही रूल्स केले नव्हते पण आता गव्हर्नमेंट हॅज बिकम एक्स्ट्रीमली स्ट्रिक्ट आणि देर आर रूल्स कमिंग वेर दे आर कॅचिंग अकॅडमीज ज्यांना काही एक्सपिरियन्स नाही आहे आणि त्यांच्याकडे गव्हर्नमेंट सर्टिफिकेशन नाही आहे. सो दॅट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. यू हॅव टू चेक विथ गव्हर्नमेंट ऑफिस फॉर दॅट. बट गव्हर्नमेंट इज ऑन अ व्हेरी बिग ड्राईव्ह ऑन दॅट आणि आय एम ग्लॅड की त्यांनी ड्राईव्ह सुरू केली बिकॉज कोणी उठतंय, क्लास सुरू करताय, स्टुडंट्सची खूप फसवणूक होतीये. चांगले मेकअप आर्टिस्ट, चांगली शिकवणारी लोक बाजूला राहत आहेत आणि चुकीची लोक कमी पैशामध्ये मार्केट ब्रेक करून काहीतरी शिकवतात. मुली प्रॉडक्ट्स घेऊन ठेवतात, मग त्यांना हवे तसे क्लायंट्स मिळत नाहीत अँड दे गो इन टू दॅट विशियस सायकल. ओके, सो कधीही लक्षात ठेवा अकॅडमी रन करण्यासाठी तुमच्याकडे एक मॅसिव्ह एक्सपिरियन्स पाहिजे. मी जे एक नेहमी छान उदाहरण देते म्हणजे तुम्ही नुकतंच 10th झालात किंवा BCom झालात, यू कांट स्टार्ट टीचिंग अकाउंटिंग इमिजिएटली आफ्टर यू आर डन विथ BCom या MCom. ओके,
इव्हन एक चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स केला तर तुम्हाला इंटर्नशिप असते. एक डॉक्टर सुद्धा, काल माझी मेडिकलची एक्झाम झाली तर आज तो क्लिनिक नाही टाकू शकत. युअर प्रॅक्टिस, युअर इंटर्नशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ब्युटी मेकअप हेच फील्ड असं झालंय की काल कोर्स केला आणि आज अकॅडमी सुरू केली आहे. आम्ही तर असे काही स्टुडंट्स बघितलेत की क्लास चालू असताना सुद्धा दे स्टार्ट द क्लासेस. पण आय थिंक इट्स अ व्हेरी डिसग्रेस टू द प्रोफेशन. आणि थोडीशी मग त्यांच्या स्टुडंट्सची फसवणूक होते. मग मुली विचारत येतात की स्टुडंट्स फी कम्प्लीट करत नाहीत, त्रास देतात, वी आर नॉट एबल टू हँडल दॅट. सो ही सगळी मॅच्युरिटी यायला ना आधी तुमचं नॉलेज चांगलं पाहिजे. नो बडी शुड क्वेश्चन यू ऑन युअर नॉलेज आणि नो बडी शुड क्वेश्चन अ टीचर ऑन हर इंटेन्शन्स. काय होतं, काही जण लगेच क्लास सुरू करतात, त्यांना ती खूप इन्सिक्युरिटी असते की मी हिला जर शिकवून टाकलं, मी हिला जर बेस्ट केलं तर ही मला सरपास करेल. ही तुमची इन्सिक्युरिटी जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत प्लीज क्लासेस सुरू करू नका, असं माझं मत आहे. यू कॅन हॅव अ डिफरंट ओपिनियन, ओके, बिकॉज देर आर लॉट ऑफ मेकअप आर्टिस्ट जॉईनिंग इन आणि प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असेल. पण माझं असं ओपिनियन आहे, वेन यू पास दॅट तो माइंडमधला एक काय म्हणू आपण त्याला ग्लिच, तरच तुम्ही अकॅडमी सुरू करा. देन ओनली यू कॅन बी अ गुड टीचर. इव्हन तुम्ही स्कूल्समध्ये वगैरे बघितलं असेल की एक एज्युकेशन झाल्यानंतर तुम्हाला BEd किंवा एक टीचर्स ट्रेनिंग कोर्स करायला लागतो, विच विल हेल्प यू टू टीच युअर स्टुडंट्स. सो डेफिनेटली इट इज नॉट पासिंग ऑन द नॉलेज की मी काहीतरी शिकून आली आणि आय एम जस्ट पासिंग दॅट नॉलेज टू यू. इट इज ऑल अबाउट अंडरस्टँडिंग द स्किल अँड देन टीचिंग इट. ओके, so please understand and please make sure that when you become a teacher it's a big responsibility. So academy open करणं सोपं आहे पण it's a very big responsibility to train students आणि make sure की त्यांच्या हातातनं चांगलं काहीतरी उतरवलं जातंय आणि त्यांना पुढे त्याच्यावर पैसे मिळू शकतात. किंवा तुम्ही कुठले म्हणजे पर्सनल मेकअपचा जरी क्लासनी स्टार्ट केलं तरी त्या व्यक्तीला जी गोष्ट आपण शिकवतोय ती व्यवस्थित येते का नाही, इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी ॲज अ टीचर्स. ऑलराईट. त्यानंतर एक क्वेश्चन आहे, माझ्यावर घराची आर्थिक जबाबदारी आहे तर मी कोणता मेकअपचा कोर्स करू. सो माझं तर सगळ्यात पहिले असं मत असतं जेव्हा आमच्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा इथे स्टुडंट्स येतात, थोडंसं आत्ता इंस्टाग्राम फेसबुक हा एक बबल आहे. प्लीज रिमेंबर दिस इज नॉट गोइंग टू लास्ट लाईफ टाईम. या 26 वर्षात मी असे खूप सारे अप्स अँड डाऊन्स बघितलेत की खूप नथिंग. हे तुम्हाला असं मृगजळासारखं वाटेल की वाव, इन्स्टावर माझं एवढे फॉलोअर्स, मिलियन्स ऑफ फॉलोअर्स, एवढे माझे व्ह्यूज आणि हे, दिस इज नॉट गोइंग टू टेक यू लॉंग. ओके. आणि जे आपण नुसतं इंस्टाग्रामवर बघतो की वाव मेकअप आर्टिस्ट झालं की एवढे पैसे मिळतात, मेकअप आर्टिस्ट झालं की यू कॅन जस्ट कमांड 5,000 पाहिजे, 10,000 पाहिजे, 15,000 पाहिजे, इतकं इझी नाही आहे. ओके. ज्यांनी कोर्स केलाय दे कॅन गिव्ह मी थम्स अप for this. If you agree to this, you can give a thumbs up or you can click the like button and tell ki yes ma'am, it's not easy to crack the deal. It is absolutely not easy to get the leads, convert the client, make your client happy, मग त्याच्यातनं referral clients. It is a big job, it's a big task and it's not a shortcut success. So ज्या मॅडमचा हा क्वेश्चन आहे की मी माझ्याकडे आर्थिक जबाबदारी आहे, माझा तुम्हाला सजेशन असं असेल की फक्त मेकअपचा कोर्स करू नका. मेकअप इज नॉट गोइंग टू हेल्प यू अर्न 365 days बिकॉज इट्स अ व्हेरी व्हेरी सीझनल बिझनेस. हा एक सीझनल बिझनेस आहे आणि तुम्हाला जर असं आहे की मला महिन्याला हा स्पेसिफिक एवढा इन्कम आला नाही तर मला फॅमिलीला सपोर्ट करता येणार नाही, मला मुलांच्या फी आहेत, मला घरचा खर्च आहे, आय हॅव टू पे द रेंट, वॉट एव्हर सॅलरीज ऑफ घरातले सर्वंट्स, then only makeup cannot be a answer for your income at the initial stage. 5-10-8 वर्षांनी जेव्हा तुम्ही स्केल अप कराल then you can just focus on makeup maybe. But I always have told my staff also, माझ्या स्टाफला सुद्धा एक माहिती आहे की कोणी कोर्सच्या एन्क्वायरीला आलं की we don't suggest them what course you should do. We will make sure you understand की what is your requirement. Is your requirement financial stability? इज युअर रिक्वायरमेंट नो आय एम अ डाय हार्ड फॅन ऑफ मेकअप, मला मेकअप आर्टिस्टच व्हायचंय आणि इट्स ओके, माझी फॅमिली मला सपोर्ट करायला तयार आहे, इवन इफ आय डोंट अर्न, आय एम ऑन माय ओन टर्म्स, देन यू बिकम अ मेकअप आर्टिस्ट. ओके. अदरवाईज ना हे खूप सगळं इंस्टाग्रामचं जग आणि हे सगळं ना खूप छान बघायला खूप मस्त आहे पण रियालिटीमध्ये खरंच सगळ्यांना इतकं काम आहे का, खरंच
एवढे लोक सक्सेसफुल आहेत का ते नक्की बघा. ओके, सो टू युअर आन्सर स्पेसिफिकली की घरची जबाबदारी वगैरे असेल तर ट्राय अँड लर्न सम मोर स्किल्स ज्याच्यातनं तुम्हाला 365 डेज इन्कम असेल. ब्युटीमधली आवड असेल तर लर्न ब्युटिशियन कोर्स, स्टार्ट टेकिंग क्लायंट्स तुमच्या आजूबाजूला आपल्या ओळखीत. ओके, देर इज वन नाईस you can say an example or a story in management wherein सांगितलं जातं की आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये ना 300 लोक तरी आपण ओळखत असतो. त्या 300 लोकांची लिस्ट डाऊन करा. आपले नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजारचे, बिल्डिंगमधले, मैत्रिणीच्या मैत्रिणी, बहिणी, लिस्ट डाऊन दॅट. ओके, अँड टॅप दोज पीपल फर्स्ट. सो दिस इज द फर्स्ट hint or tip for you to start earning or start getting leads. Mirror reflect, can you speak in English or Hindi? Dear, specifically today I've decided to talk in Marathi because I've been taking all the sessions in Hindi and English. So you can watch my YouTube videos in case you want some more information. But to आज का live session specifically Marathi में मुझे लेना है. In between, I am taking lot of English and Hindi words. So I have to get back and talk to Marathi again. So thank you, Ayushi. Ayushi is saying beautifully explained. So start contacting. तुमचे जे 300 लोक तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील, start contacting them. Tell them I have done a makeup artist course. तुमच्याकडे काही फंक्शन आहे का? Can I do it for you? Okay. What happens is आपल्याला असं वाटतं की लोकांनी आपल्याकडे आलं पाहिजे. Business is not that easy. That is where we come to growth and stability. So या आजच्या इंस्टाग्राम लाईव्हचे 4 पिलर्स आहेत: एज्युकेशन, ग्रोथ, स्टॅबिलिटी आणि ऑपॉर्च्युनिटी. सो फॉर युअर ग्रोथ फर्स्ट कॉन्टॅक्ट तुमचे जे क्लोजनेट लोक आहेत त्यांना, राईट? सो इट इज सेड इन मॅनेजमेंट, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. प्लीज मार्क माय वर्ड्स, युअर नेटवर्क इज युअर नेटवर्थ. सो तुमचं जेवढं नेटवर्क मोठं असेल, जितक्या लोकांना तुम्ही ओळखता, किती लोक तुमच्याबद्दल एक चांगलं इम्प्रेशन कॅरी करतात की येस हिचं काम चांगलं आहे, हिचं काम फार ऑनेस्ट आहे, शी इज ऑन टाइम, शी डज ब्युटिफुल मेकअप ऑल द टाइम. सी यू कांट मेक एव्हरीबडी हॅपी. प्लीज रिमेंबर दॅट. कुठलंही प्रोफेशन असू दे, इवन गॉड कॅनॉट कीप एव्हरीबडी हॅपी. स्टील त्यातल्या त्यात आर यू एबल टू सॅटिस्फाय 90% ऑफ युअर क्लायंट्स, देन यू आर डुईंग गुड जॉब. ऑल राईट. So start doing that if you want more leads, if you want more customers for your business. Then when it comes to stability वर लोकांना क्वेश्चन असतो की मॅडम कधी सेट होणार आम्ही? मी आता 8-10 वर्ष करतेय, 15 वर्ष करतेय, पण रोज आम्हाला उठून रील्स बनवा, मार्केटिंग करा, ॲडव्हर्टायझिंग करा. गाईज, एव्हरीबडी नोज कोका कोला, एव्हरीबडी नोज थम्स अप. But still they have to advertise, they have to brand their product, they have to market it, they have to keep putting in your head thanda matlab Coca-Cola. Coca-Cola logo has to be there on a cricketer's dress. You're understanding? So marketing, branding, आणि मी सुरुवातीला जे सांगितलं, at every level of your business, every level of your career, you need a different maturity to go up. तुम्ही सुरुवातीला ज्या मॅच्युरिटीनी थोडे क्लायंट्स मिळवले, सेम मॅच्युरिटीचे क्लायंट्स यू कॅनॉट गेन ॲट द सेकंड लेवल और द थर्ड लेवल. सो आय विल कॉल इट माइलस्टोन. वन माइलस्टोन अचीव्ड, यू हॅव टू अपडेट युअर स्किल, अपग्रेड युअर knowledge about marketing, branding, management, handling people, how to handle social media, and then go to the next level. It is not just मी किती मेकअपचे कोर्स केले पाहिजेत आणि मी सारखे मेकअपचे कोर्स करते, मी एवढं इन्व्हेस्ट करते, माझा आता किट 2 लाखाचा आहे, 3 लाखाचा आहे. दिस वॉन्ट हेल्प यू इन लॉंग रन. आपल्याला एक छान वाटायला खूप आहे की माझ्याकडे सगळे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स आहेत, माझ्याकडे हे आहे, मी तर क्रायलॉन वापरत नाही, मी फक्त मॅक वापरते, आय डू ओनली एअर ब्रश. ओके, आर यू अर्निंग दॅट मच इज माय क्वेश्चन. येस, थँक्यू प्रेरणा. प्रेरणा इज सेइंग व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह सेशन. बिकॉज ही रियालिटी आहे ना, आपल्याला कोणी सांगत नाही. एव्हरीबडी इज जस्ट बिहाइंड टीचिंग यू स्किल अँड एव्हरीबडी इज जस्ट बिहाइंड टीचिंग यू ओके मार्केटिंग असं करा. बट आर युअर स्टुडंट्स या आर द मेकअप आर्टिस्ट गेनिंग द राईट अमाउंट ऑफ कस्टमर्स, right? Yes, Bhavika Sonar is saying, ma'am, save this live session.
आय एम गोइंग टू सेव्ह दिस लाईव्ह सेशन. आय होप यू आर एन्जॉईंग दिस आणि तुम्हाला यातनं काहीतरी नवीन शिकायला मिळतंय आणि इट्स गोइंग टू हेल्प यू. ओके. त्यानंतर एक क्वेश्चन असा आहे एका लेडीचा की माझं 15 ते 20,000 रुपयेच बजेट आहे, बिकॉज घरचे पण पैसे देत नाहीत, तर मला कुठला तरी एक साधा कोर्स सजेस्ट करा की ज्यातनं मी ऑर्डर्स घेऊ शकेन. ओके. नाउ फर्स्ट अँड फॉरमोस्ट इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा एक सगळ्यांनी, चीप अँड बेस्ट विल नेवर एक्झिस्ट इन द मार्केट. कुठलीही गोष्ट खूप स्वस्त आहे पण बेस्ट आहे इज नेवर देअर इन द मार्केट. तुम्ही तुमचे रिलेट करा कुठले कुठले एक्झाम्पल्स घेऊन. हॉटेलशी रिलेट करा, एखाद्या डिझायनर वेअरशी रिलेट करा, फूडशी रिलेट करा. चीप अमाऊंटला येणारं फूड विल नेवर बी द बेस्ट फूड और द हेल्दी फूड. ओके. यू हॅव टू पे अ प्राइस. ओके. सो 15-20,000 जर तुमचं बजेट असेल, विथ ड्यू रिस्पेक्ट टू व्हॉट बजेट यू हॅव, प्लीज डोंट कम इन टू मेकअप प्रोफेशन. कारण मी सांगते, जर शिकायचं बजेट तेवढं आहे आणि यू आर गोइंग टू एक्झॉस्ट द कॅश किंवा काय रिझर्व तुमच्याकडे, हाऊ आर यू गोइंग टू इन्व्हेस्ट इन युअर किट, हाऊ आर यू गोइंग टू इन्व्हेस्ट इन युअर पोर्टफोलिओ शूट्स. तुम्ही पुढे जाऊन मार्केटिंग कसं करणार, ब्रँडिंग कसं करणार. सो फक्त मेकअप शिकला आणि क्लायंट झाले, प्लीज ह्या अजिबात आविर्भावात किंवा या चुकीच्या कल्पनेत राहू नका. असं कधीच नसतं. You will have to market, you will have to start with Facebook ads, you will have to do Instagram ads, Google ads, you will have to have a website. तुम्हाला एजन्सी लागेल Instagram हँडल करायला, किंवा जर तुम्ही शिकलात, if you can give time on learning marketing, branding, you know how to make reels, you have a good phone which shows good reels. हे सगळं तुम्ही जर करू शकत असाल ना, तर तुम्ही या फील्डमध्ये या. पण आय थिंक 15-20,000 मग तेवढे वेस्ट पण करू नका, कारण पुढे जाऊन परत तुम्हाला असं होईल की अरे मला परत किट घ्यायचं आहे. आणि मिनिमम एक चांगला किट टू स्टार्ट विथ 30-40-50,000च्या खाली येत नाही. कारण एक चांगला ब्रश किटच तुम्हाला कॉस्ट करतो एक 11-12 किंवा 13,000. विदाउट हॅव्हिंग गुड टूल्स यू कॅनॉट स्टार्ट युअर मेकअप. ओके. सो व्हेरी इम्पॉर्टंट, तुमचं सगळं टूलमधली इन्व्हेस्टमेंट, प्रोडक्टमधली इन्व्हेस्टमेंट, देन रनिंग द बिझनेस ही इन्व्हेस्टमेंट, एव्हरीथिंग कम्स अंडर युअर इन्व्हेस्टमेंट. आणि एक खूप मोठा पॉईंट मला इथे ड्राईव्ह करायचा आहे आणि हे सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा. इट्स नॉट जस्ट अबाउट मेकअप ऑर एनिथिंग. तुम्ही कुठल्याही एज्युकेशनमध्ये लाईफमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करताना, वेदर यू आर इन्व्हेस्टिंग इन युअर स्किल और वेदर यू आर इन्व्हेस्टिंग इन युअर मॅनेजमेंट स्किल सेट डेव्हलप करण्यात, किंवा तुम्हाला अकाउंटिंग, आय हॅव इन्व्हेस्टेड सो मच ऑन माय सेल्फ. मी एक कॉमर्स स्टुडंट आहे. मी दोन माझे MBA प्रोग्राम्स झालेले आहेत. एक 10K वुमन प्रोग्राम जो सिम्बॉयसिसनी रन केला होता, 10,000 वुमन ऑल ओव्हर द वर्ल्ड, गोल्डमन सॅक्सचा, तो मी केला आहे. त्यानंतर ISB मोहालीचा आत्ता लॉकडाऊनमध्ये मी कोर्स केला आहे. त्याच्यानंतर या लॉकडाऊनवर तर मी एक दिवस पण वेस्ट केला नाही. आय हॅव लर्न सो मच, अपग्रेडेड सो मच माय सेल्फ ऑन e-learning and how to create an online session, marketing, branding. Best part, म्हणजे best time of my life was this lockdown where I learned so much. So it is not like की मी सिडेस्को झाली आणि मी खूप मेकअपचे कोर्स केले आहेत म्हणून मी क्लास घेते. नो, एव्हरी टाइम आय फील की मी कुठेतरी कमी आहे, आय हॅव टू लर्न मोर. मला असं वाटतं की नाही, अजून काहीतरी मला बेस्ट देता येईल. आय डिड NLP, आय हॅव डन कोर्सेस ऑन डिक्शन, क्लॅरिटी, किती कोर्सेस. म्हणजे ऑन एव्हरी ॲस्पेक्ट ॲज अ टीचर यू हॅव टू ग्रो, देन ओनली यू बिकम अ पर्सनॅलिटी, देन ओनली यू कॅन स्केल टू सर्टन विजन. आणि ॲज आय सेड, चीप अँड बेस्ट नेव्हर एक्झिस्ट. तसंच फ्रीच आहे. खूप लोक फ्रीच्या ह्याच्यामध्ये बिलीव्ह करतात की फ्री क्लास कुठे आहे का, 99 रुपीज क्लास आहे का, 100 रुपीज. द मोमेंट यू स्टार्ट लुकिंग ॲट दॅट ॲज स्वस्तात शिकून माझं काही काम होते का, यू विल नेव्हर अर्न इन दॅट मल्टिपल्स जो ते आर्टिस्ट कमवत असतो. ओके. सो टू अर्न वेल यू हॅव टू फर्स्ट इन्व्हेस्ट वेल in your products, in your education, in your personality development, in growing the business. So त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा ठेवा की आय एम इन्व्हेस्टिंग. ओके. सो लँग्वेजिंग बदला की माझे फार पैसे खर्च होतात. नो, प्लीज स्टॉप दॅट लँग्वेजिंग. इट्स नॉट पैसे खर्च होतात, आय एम इन्व्हेस्टिंग, प्रोव्हाइडेड यू आर वर्किंग ऑन दॅट. ओके. नाही तर काही लोक नुसतेच खूप कोर्स करतात
पण मेकअपची प्रॅक्टिस करत नाहीत, पोर्टफोलिओज डेव्हलप करत नाहीत, काहीच करत नाहीत. आय एम नॉट टॉकिंग अबाउट देम, आय एम टॉकिंग अबाउट पीपल हु आर रिअली सिरियस अबाउट मेकिंग सम मार्क इन मेकअप इंडस्ट्री, किंवा त्यांना काहीतरी नाव करायचं. सो इट इज नॉट जस्ट अबाउट मी किती जणांकडे कोर्स केलाय आणि मी किती जणांना फॉलो करते आणि मी किती यूट्यूब व्हिडिओज बघते. यू विल हॅव टू लर्न फ्रॉम अ डिफरंट कोच ॲट डिफरंट लेवल. विराट कोहली जेव्हा क्रिकेटमध्ये नवीन आला किंवा सचिन तेंडुलकर जेव्हा नवीन आला, त्याचे तेव्हाचे असणारे कोच, आणि वेन सचिन वॉज द वर्ल्ड क्लास प्लेयर किंवा आता विराट बिंग द वर्ल्ड क्लास प्लेयर, द कोचेस हॅज चेंज्ड, इवन कोचिंग हॅज चेंज्ड. सो आय थिंक आपल्या इंडस्ट्रीने आता हे समजून घेतलं पाहिजे. इट इज नॉट जस्ट अबाउट मेकअप आणि हे, इट इज अबाउट लॉट ऑफ थिंग्स, ओके, विच गो अराउंड दॅट स्किल. ऑलराईट. अजून एक क्वेश्चन आहे. मॅडम, मी इंस्टाग्रामवर खूप शोध घेऊन एक चांगला क्लास जॉईन केला. त्या मॅम पण खूप छान आहेत, सेलिब्रिटी मेकअप करतात, त्यांना अवॉर्ड्स वगैरे पण मिळाली आहेत, त्यांनी तसं शिकवलं पण चांगलं. सो शी इज हॅपी विथ द कोर्स. मी 50,000 फी भरली होती 2021 साली. प्रॉडक्ट माझ्याकडे जवळजवळ 2 लाखाचे आहेत. सी, मी PCMC एरियामध्ये राहते आणि माझ्या एरियामध्ये लोक मला खूप बार्गेन करतात, 500 रुपये पण देत नाहीत. हाऊ मेनी कॅन रिलेट टू दिस क्वेश्चन? प्लीज गिव अ थम्स अप, और यू कॅन टाइप इन द चॅट बॉक्स की येस मॅम, आय एम फेसिंग द सेम प्रॉब्लेम. प्लीज, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. हाऊ मेनी पीपल फेस दिस प्रॉब्लेम? तुमच्याकडे व्हॅनिटी खूप चांगली आहे, 2 लाखाचे प्रॉडक्ट्स आहेत, कोर्सेस पण सगळे केलेत, पण क्लायंट आर नॉट रेडी टू पे मी. हाऊ मेनी ऑफ यू फेस दिस इश्यू? Am I audible? So you can give a thumbs up or you can just click the... Okay, one girl is saying, Vanity girl is saying yes. Prajakta is saying, I'm a dentist and I face the same issue in dental clinic. Yes, you're right, Prajakta. Being a doctor also, everybody is facing that problem because you have to create the problem. So V2 Makeover is asking, what's the issue? See, the issue is people do a lot of courses, people invest a lot and they don't get enough customers. Yes, I am the one bargaining people. So please remember, people will bargain unless and until तुम्ही तुमचे काम खूप प्रूव्ह केले आणि तुम्ही एक लेवल ऑफ कस्टमरला केटर करताय. सो देर आर डिफरंट लेवल्स ऑफ कस्टमर ऑल्सो. सी, ह्या प्रश्नाचं ना मी एकच उत्तर नाही देऊ शकत, बिकॉज देर आर डिफरंट पीपल अटेंडिंग दिस लाईव्ह सेशन. काही ऑलरेडी एक्झिस्टिंग मेकअप आर्टिस्ट आहेत, काही सक्सेसफुल मिड लेवल मेकअप आर्टिस्ट आहेत, काही सिडेस्को स्टुडंट्स आहेत, काही अगदी नवीन लोक आहेत. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इन बिझनेस तुम्ही कोणत्या टाईपच्या कस्टमरला केटर करता किंवा कोणत्या टाईपचे कस्टमर्स तुमच्याकडे आहेत. डू यू हॅव A कस्टमर्स, A++, B लेवल, का व्हेरी लो पेईंग कस्टमर ज्याला C कॅटेगरीमध्ये मॅनेजमेंटमध्ये किंवा बिझनेसमध्ये टाकलं जातं. व्हॉट इज देअर पेईंग कपॅसिटी? वेअर इज युअर मेकअप स्टुडिओ? हाऊ आर यू प्रेझेंटिंग युअर सेल्फ ऑन युअर सोशल मीडिया? हाऊ आर यू प्रेझेंटिंग युअर सेल्फ ॲज अ मेकअप आर्टिस्ट? याचा एक क्युम्युलेटिव्ह विल talk about the cost what you should charge. So it is not about तुमच्याकडे 2 लाखाचा किट आहे, पण people will bargain unless दीप्ती नाव आहे आय थिंक या मुलीचं. शी सेड सगळे आहेत प्रॉडक्ट, मला स्किलसेट पण आहेत, माझ्या मॅमनी पण सगळं चांगलं शिकवलंय, पण का नाही येते? मे बी तू जे काम आत्ता करतेयस, इंस्टाग्रामवर टाकतेयस, दॅट इज नॉट इनफ. किंवा पीपल फील त्याची व्हॅल्यू 500 रुपीजच आहे, 1000 रुपीजच आहे. शी हॅज मेन्शन दॅट की लोक 500 रुपये देत नाहीत आणि मला ती आता व्हॅनिटी बघून, देर इज अ बिग क्वेश्चन. सो व्हॅनिटी बघून मला डिप्रेशन येतं की माझ्याकडे एवढे प्रॉडक्ट्स आहेत पण मला 500,000 रुपीज पण देत नाहीत लोक. केव्हा लोक द्यायला लागतील? जेव्हा यू हॅव अ गुड पोर्टफोलिओ ऑन इंस्टाग्राम. ओके, वेन पीपल विल टॉक अबाउट यू, वेन पीपल विल राईट अबाउट यू की येस हर मेकअप वॉज गुड, पीपल विल रेफर टू यू. सो वाईट वाटून घ्यायचं नाही. यू विल हॅव टू कीप
trying, you have to keep struggling at every stage. So there was one doctor who said, I faced the same problem as a dentist. Everybody will face. You will have to fight at every level to gain new customers, to gain new leads, to make that customer happy. त्या कस्टमरनी पुढची लीड देण्यासाठी इट्स अ इटर्नल प्रोसेस. व्हॉट डू यू थिंक जे टॉपचे मेकअप आर्टिस्ट आहेत, इफ दे सिट ॲट होम विदाउट पुटिंग एनिथिंग ऑन इन्स्टा, विदाउट मार्केटिंग एनिथिंग, दे गेट कस्टमर्स? नाही. दे आर परपेच्युअली पोस्टिंग 3 रील्स एव्हरी डे, स्टोरीज, गिव्ह अवेज, त्याच्यानंतर कसल्या कॉम्पिटिशन्स, बिकॉज एव्हरीबडी हॅज टू डू दिस फॉर देअर सर्वायवल. सो फक्त कोर्स झालाय, मेकअप किट आहे, नॉट गेटिंग क्लायंट्स, क्लायंट नॉट पेइंग, तुम्ही मधले कुठलेही स्टेप्स फॉलो करत नाही अँड यू वॉन्ट द रिझल्ट, दिस वोंट हॅपन. सो फर्स्ट वर्क आउट ऑन हाऊ यू आर गोइंग टू बिल्ड युअर पोर्टफोलिओ. यू हॅव टू लर्न दॅट. ओके, नेक्स्ट. आणि प्लीज लेट मी क्लिअर दिस, हे पोर्टफोलिओ बनवणं हे 40 दिवसाच्या कोर्समध्ये, 10 दिवसाच्या कोर्समध्ये होत नाही. लेट मी बी व्हेरी क्लिअर. तुम्हाला आधी मेकअप यायलाच महिना, 2 महिने, 3 महिने जातात. दॅट आफ्टर दॅट 3-4 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर यू स्टार्ट क्रिएटिंग गुड पोर्टफोलिओ. तुम्हाला मेकअप यायला लागतो, तुम्हाला समजायला लागतं की ओके माझ्या क्लायंटचे केस पातळ आहेत किंवा फेस असा ब्रॉड आहे, बारीक आहे, तर मला त्याला कसं मॉड्युलेट करायचं आहे. बिकॉज कोर्स करेपर्यंत यू आर आयदर लर्निंग ऑन अ डमी और यू आर आयदर लर्निंग ऑन सम सेम फ्रेंड. सो प्रत्येक क्लायंटची हेअरलाईन वेगळी आहे, प्रत्येक क्लायंटचं स्किन टेक्स्चर वेगळं आहे. सो प्लीज अंडरस्टँड की इट्स अ तुम्हाला जे क्लायंट्स मिळणार आहेत ना, इट्स अ क्युम्युलेटिव्ह रिझल्ट ऑफ ऑल युअर एफर्ट्स, नॉट जस्ट मेकअप प्रोडक्ट्स किंवा लर्निंग. किती कोर्स तुम्ही करत राहा, अनलेस यू बिल्ड युअर ओन पोर्टफोलिओ, स्ट्रॉंग पोर्टफोलिओ, दिस इज नॉट गोइंग टू वर्क फॉर यू. या, सो प्लीज टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे. काही लोकांना असं सांगितलं की लगेच डिप्रेस्ड होतात, ओके इज दिस नॉट अ राईट प्रोफेशन फॉर मी. सो अशा प्रत्येक प्रोफेशनला, वी हॅव अ डेंटिस्ट ऑल्सो इज सेईंग दॅट. So every professional will have to fight for and will have to struggle for their leads and for sustaining in the market. So असं कुठल्याही लेवलला तुम्ही ओके आता मी सेटल्ड आहे आणि आता मला मी फक्त स्टुडिओमध्ये बसले आणि रोज माझ्याकडे कस्टमर येतात, असं कुठल्याही मेकअप आर्टिस्टला होत नाही, असं कुठल्याही प्रोफेशनमध्ये नाही, कुठल्याही सलॉनला नाही आहे. लोक जर असं दाखवत असतील तर इट्स अ मिथ. ओके, अँड ॲज आय सेड, तुम्ही माझे प्लीज काही यूट्यूब व्हिडिओज बघा ज्याच्यात मी सांगितलंय, डोंट जस्ट गो ऑन इंस्टाग्राम फोटोज, दोज आर एडिटेड किंवा जस्ट ऑन स्क्रीन फोटोज. यू हॅव टू रिसर्च फॉर युअर टीचर इन डेप्थ. त्यांच्याकडे छोटे छोटे आधी कोर्स करा, अंडरस्टँड किती येतं अँड देन पे फॉर अ लार्जर कोर्स. ओके, सो दिस इज माय सजेशन. एव्हरीबडी हॅज अ डिफरंट ओपिनियन, सो आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन ऑल्सो. ट्राय युअर वे, बट दिस इज हाऊ इट वर्क्स. एक पुढचा क्वेश्चन असा आहे की मी ऑलरेडी कोर्स केलाय, ऑर्डर्स पण घेते, नवीन नवीन मेकअपमध्ये काय येतं कसं कळतं, आय एम जस्ट कटिंग इट शॉर्ट. किती पैसे खर्च करायचे कळत नाहीत, घरचे खूप रागवतात की तू सारखे क्लास करते. सो आय थिंक दिस कुड बी द केस ऑफ लॉट ऑफ पीपल हू आर लिसनिंग टू दिस लाईव्ह सेशन की आय कीप इन्व्हेस्टिंग. पैसे ब्राईडचे आले की मी टॉंग्स घे, क्रिम्पर घे, नवीन फाउंडेशन घे, नवीन पॅलेट घे आणि आय हॅव अ वर्ल्ड ऑफ कॉस्मेटिक्स आणि टूल्स. आणि घरचे म्हणतात की अगं किती प्रॉडक्ट्स घेत, यू आर नॉट अर्निंग दॅट मच, ह्याचं काहीतरी कर. ओके, बिकॉज नॉट एव्हरीबडी इज सो वेल ऑफ की नुसते प्रॉडक्ट्स आणि घेऊन ठेवलेत. यू हॅव अ म्युझियम ऑफ प्रॉडक्ट्स अँड इफ यू डोंट डू एनिथिंग घरचे ओके, व्हेरी फ्यू विल हॅव दिस. मोस्ट ऑफ यू, युअर फॅमिली, युअर हजबंड, युअर मॉम, डॅड, चिल्ड्रन विल क्वेश्चन यू की तू एवढं सगळं घेऊन ठेवतेस, त्याचं तू काय करतेस. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू आर लर्निंग, इम्प्लिमेंटेशन पण करणं खूप गरजेचं आहे. आणि नवीन नवीन कोर्स कुठे कळतात, कीप फॉलोईंग गुड मेकअप आर्टिस्ट, गुड टीचर्स. ओके, आणि एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट मला तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे ज्यांनी क्वेश्चन विचारलाय, संगीता नाव आहे त्यांचं, त्यांनाही सांगायचं आणि बाकी लोकांनाही. प्लीज रिमेंबर, not every good artist, I'm not saying makeup artist, okay, not every good artist can be a good teacher. For teaching you need a separate skill set to teach. Okay, Sachin Tendulkar can be best in cricket, but he might not be a best coach. I'm not saying he's not, but I'm just giving you an example for you to understand.
सो समबडी हू नोज द सब्जेक्ट डझंट मीन ही कॅन डिलिव्हर इट दॅट वे. त्या माणसाला तो सब्जेक्ट तसाच्या तसा शिकवता येईल. फॉर एक्झाम्पल, यू आर बेस्ट इन मॅथमॅटिक्स. 10thच्या मॅथमॅटिक्समध्ये यू हॅव full marks, 100% marks you have earned. You can't start with 10th standard mathematics class when you are in 11th or 12th. You need a different maturity to train. You need a different skill set to train. So फिरून काय होतं माहिती आहे, इन्व्हेस्टमेंट इन मेकअप, स्टॅबिलिटी इन मेकअप, परत मी कुठलं एज्युकेशन घेऊ, किती कोर्स करू म्हणजे मला जास्त पैसे मिळतील. प्लीज गाईज, टेक अ होल्ड, टेक अ स्टँड आणि डोंट गो इन टू दॅट विशियस सायकल ऑफ जस्ट लर्निंग इन्व्हेस्टिंग. कारण तुमचे घरचे चिडणं हे रास्त आहे या क्वेश्चनवरनं कळतंय. इफ यू आर जस्ट इन्व्हेस्टिंग अँड नॉट डुईंग एनिथिंग अबाउट इट. ओके. त्याच्यानंतर एक मेकअप आर्टिस्टचा क्वेश्चन आहे. काही लोक फक्त ट्रायल घेतात, मेकअप बुक करत नाहीत, क्लायंट्स पैसे बुडवतात. कसं हँडल करायचं मॅडम? खूप मनस्ताप होतो, खूप कष्ट असतात मेकअप आर्टिस्टना, हे लोकांना कसं कळत नाही. ऑर्डर्स कशी बुक करायची, असे त्यांचे बरेच क्वेश्चन्स आहेत. Let me just see. Often artists might conduct the course, but delivering their techniques fully, if you understand me, it may not even be about maturity. Yes, of course, Riti, I agree with you, and that is the point I'm trying to drive here is that it's not about how much you know. It is about how can you train to a student of any level. And training is not about showing you a full makeup at one go. आमच्याकडे पण लोक जेव्हा येतात, दे आस्क अस की फुल लुक शिकवणार का? ओके, मी फुल लुक शिकवला ऑन फर्स्ट डे. हाऊ विल यू अंडरस्टँड व्हॉट ऑल आय एम डुईंग? यू डोंट नो ए, यू डोंट नो बी, यू डोंट नो सी, यू डोंट नो A to Z ऑफ मेकअप. हाउ विल यू अंडरस्टैंड द फुल लुक? इट इज लाइक आई वॉन्ट टू लर्न कुकिंग, मुझे पूरा थाली बना के दिखाओ. बट इफ यू डोंट नो बेसिक हाउ टू कट वेजिटेबल्स, एट वॉट टेम्परेचर आई हैव टू कुक, हाउ मच टू कुक, कितना सॉल्ट डालना है, इतने लोगों का खाना बनाना है तो इतना सामान चाहिए, इतने लोगों का बनाना है तो सी, दिस इज व्हाट इज कोचिंग, दिस इज व्हाट इज ट्रेनिंग. अँड ट्रेनिंग इज नॉट अबाउट किती लुक्स शिकवणार. तुम्हाला आधी एक बेसिक्स ऑफ मेकअप, बेसिक्स ऑफ प्रोडक्ट नॉलेज किती टीचरनी दिले. ओके. नाउ कमिंग टू आवर क्वेश्चन, आई वॉज जस्ट गोइंग विथ सम. ज्योति परमार इज सेइंग मैम हिंदी में बोलो. डियर, आई एम very deliberately conducting this session in Marathi because all my sessions are in Hindi, English, and even I am also comfortable in English. But क्या होता है, I am also Marathi person. मराठी पण मला खूप चांगलं येतं, अच्छा आता है मराठी. But I take very few sessions in Marathi. So please, this was a request by a lot of people के मराठी में session लूँ. I will definitely conduct such kind of session, or you can watch my YouTube videos. I take them in Hindi. So I'll definitely try and arrange a Hindi English session for you guys. Okay. So please excuse me for today. They just give product knowledge. They don't teach face shapes, foundation shades, suitable contouring blush or different shapes. See, when do you understand this, Riti? आपको ये कब समझ में आता है? जब आपका कोर्स खत्म होता है. पहले तो आपको जो Instagram पे दिखाया जाता है, wow, the model is so beautiful, the teacher is performing, and everybody is clapping for her. See, I'm appreciating, I'm not saying the makeup artist is bad, but that is not the way you teach. Okay, this is now not how every person in the class learns. 60 बच्चे 70 बच्चे हैं, 80 students are there. Not everybody is going to learn from the full look. Not everybody is going to learn from just telling the shade. क्योंकि हर एक की level अलग है, right? Now the lady who is asking about client not paying her enough money. माझं सजेशन असं असेल की ट्रायल फ्री देऊ नका तुम्ही. इफ यू आर अ मेकअप आर्टिस्ट, डोंट गिव्ह अ फ्री ट्रायल, चार्ज समथिंग फॉर द क्लायंट, देन ओनली क्लायंट विल व्हॅल्यू यू. ओके. वाय यू हॅव टू गिव्ह फ्री ट्रायल? बिकॉज तुमचा परत प्रॉडक्ट तेवढे जातात, वेळ तुमचा इन्व्हेस्ट होतो, क्लायंटमध्ये कन्सल्टेशनमध्ये वेळ जातो, कोटेशन्स द्यायला वेळ जातात, आणि इट्स अ डिफरंट स्किल ऑल टुगेदर. लाईक वी टीच इन ऑल आवर कोर्सेस की हाऊ टू बुक अ ऑर्डर, आणि तुम्हाला काय काय लोकांना व्हॉट ऑल थिंग्स यू हॅव टू पुट डाऊन इन व्हेरी हंबल वे. आय एम नॉट सेइंग की यू हॅव टू शो इट एज रूल्स अँड रेग्युलेशन, टर्म्स अँड कंडिशन्स. नो, यू हॅव टू पुट अप द वे यू आर गोइंग टू कंडक्ट अ हेअरस्टाईल ट्रायल और अ मेकअप ट्रायल. ॲडव्हान्स तुम्ही आधी किती देणार आहात. ओके. अँड दीज आर द सर्टन रूल्स और SOPs वॉट आय फॉलो की 50% ॲडव्हान्स घेतल्याशिवाय आय डोंट बुक द ऑर्डर.
त्यानंतर वेडिंगच्या दिवशी तुम्ही पैसे कलेक्ट करणार आहात का बिफोर द वेडिंग करणार आहात, इट इज ऑल अप टू यू, राईट. सो इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही एक स्वतःसाठी सेट ऑफ रूल्स डिसाईड करा की 50% ॲडव्हान्स आल्याशिवाय आय एम नॉट गोइंग टू गिव्ह ट्रायल टू माय क्लायंट. आय एम गोइंग टू मेक इट व्हेरी क्लिअर की ट्रायल जर तुम्ही घेतल्यानंतर देन यू कॅन्सल द मेकअप, देन आय एम गोइंग टू कट दिस मच अमाऊंट अँड पे यू द बॅलन्स अमाऊंट. ओके, नेव्हर एव्हर जस्ट टेक मनी आणि ब्लॅकमेल युअर कस्टमर की नाही आता तर पैसे घेतलेत मी तुम्हाला परतही देऊ शकत नाही. नो. ओके, इफ दे आर कॅन्सलिंग मच बिफोर, बट इफ दे आर कॅन्सलिंग फॉर टुमॉरो आणि आज तुम्हाला सांगतात की नाही आम्हाला पैसे परत द्या, आम्ही दुसरी मेकअप आर्टिस्ट बुक केली आहे किंवा देन यू हॅव टू हँडल इट व्हेरी डिफरंटली. सो आय डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचा मेकअप आवडत नाहीये म्हणून लोक बुक करत नाहीये का दे आर जस्ट ट्राईंग टू स्क्वीज आउट द वर्क फ्रॉम यू अँड दे डोंट वॉन्ट टू पे यू. सो दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी सब्जेक्ट स्पेसिफिक, प्रॉब्लेम स्पेसिफिक. सो यू कॅन DM मी दिस क्वेश्चन आणि आय माइट सेंड यू ऑडिओ मेसेज. त्यांनी खूप गोष्टी क्लिअर नाही केल्या आहेत. सो आय थिंक यू कॅन क्लिअर की एक्झॅक्ट व्हॉट हॅपन्ड विथ युअर कस्टमर, देन आय विल डेफिनेटली गाईड यू. बिकॉज मी असं अब्रप्टली नाही सांगू शकत की किती चार्ज करा किंवा कसं चार्ज करा. ओके, Riti is asking, what about those people, ma'am, who want to pursue Sidesco but not necessarily relocate to Pune but want to learn from best like your institute? Riti, you can definitely contact our people. I'll ask my team to drop in the number यहाँ पे नीचे comment box में later, our address also, and you can contact them. We can decide. What is the fee structure for Sidesco classes? Khabu 237. Yeah. I think definitely you can contact our team. They'll guide you on that. तुम्ही क्लासेस घ्या ना मॅम, स्वातीज मेकओव्हर सांगोळा. येस स्वाती, मी 26 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये आहे. वी रन अ प्रॉपर इन्स्टिट्यूट, इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमी पुण्यामध्ये, फर्ग्युसन कॉलेज रोडला. सो वी आर अ सिडेस्को स्कूल. आय एम अ सिडेस्को टीचर ऑल्सो आणि आय एम अ सिडेस्को एक्झामिनर ऑल्सो फॉर मेकअप आणि ब्युटी थेरपी. ओके, then let me just take questions. They will teach bride makeup, bride look. I have taken that. Yeah, so if at all you have any query, you can just put it in the comment box. त्याच्यानंतर क्वेश्चन आहे, बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड तुम्ही कोणत्या सेलिब्रिटी करून मिळालाय का? ओके, सो दिस इज अ व्हेरी सरप्राइजिंग क्वेश्चन बट आय हॅव टेकन दॅट. नाही, मी कुठल्याही सेलिब्रिटीकडनं अवॉर्ड घेतलं नाहीये. टू टेल यू द ट्रूथ अँड द बिटर ट्रूथ इज, हे सगळे अवॉर्ड्स पेड असतात. सो तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट झालात, तुमचा एक इंस्टाग्राम प्रोफाईल झाला की तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करतील. पुणेज आयकॉन, बेस्ट मेकअप आर्टिस्ट ऑफ इंडिया, हे सगळे पेड अवॉर्ड्स असतात. मला 2001-2002 पासून असे ईमेल्स आणि PR एजन्सीज भेटून गेलेत. बट आय नेव्हर बिलीव्ह इन परचेसिंग अ अवॉर्ड. माइट एज वेल ते 1.5 लाख रुपये मी काहीतरी शिकण्यात, प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करीन रादर दॅन बाईंग अ अवॉर्ड फ्रॉम सम सेलिब्रिटी. सो ऑलवेज रिमेंबर, दॅट्स वाय आय ऑलवेज से की या इंस्टाग्रामच्या या मायाजाळ आणि या फेसबुकच्या या सगळ्या दिखाव्यामध्ये जाऊ नका. ट्रू आर्टिस्ट, ट्रू टीचर इज व्हेरी डिफरंट. दे विल नॉट शो ऑन इंस्टाग्राम. मे बी दे आर नॉट एबल टू शो so much on Instagram. Okay, so no, I have not taken any award. Thanks for this question, because खूप लोकांना ही क्लॅरिटी नसते. लोकांना वाटतं की वाव अवॉर्ड्स मिळालेत म्हणजे दे आर रिअली बेस्ट टीचर, बेस्ट इन्स्टिट्यूट. असे कोणी फ्रीमध्ये अवॉर्ड्स देत नाही आणि दिस इज ऑल फेक. सो देर आर गुड आर्टिकल्स. आय विल शेअर अ लिंक आफ्टर आय सेव्ह दिस Instagram video about somebody who has raised a voice against this paid awards. कारण हे खूप फसवेत, लोकांचा खूप फसवणूक होते की अवॉर्ड्स मिळालेत म्हणून टीचर चांगली, मेकअप आर्टिस्ट चांगली आहे किंवा सर्टन डॉक्टर चांगला आहे, हे चांगलं आहे. नो, दिस इज अ बिटर ट्रूथ अँड आय एम टेलिंग इट ऑन लाईव्ह विथ लॉट ऑफ गट्स इन माय हार्ट. सो आय डोंट फील सॉरी ऑर एनिथिंग फॉर दिस बिकॉज आय डोंट बिलीव्ह इन पेड अवॉर्ड्स. ओके, next question, job opportunities for makeup artist. Okay, I have created a video for this on my YouTube channel. Please do watch it. So जर तुम्ही एक मेकअप आर्टिस्टचा कोर्स केलात आणि तुम्हाला जॉब करायचा आहे तर प्लीज अंडरस्टँड देर आर व्हेरी व्हेरी लेस जॉब्स फॉर मेकअप आर्टिस्ट. ओके, मेकअप आर्टिस्टला जॉब्स कुठे कुठे असू शकतात. एखादं मेकअपचं स्टोर आहे, आता तुम्ही सेफोरात जाता, मॅकमध्ये जाता, बॉबी ब्राऊन स्टोर आहे किंवा कंपनी आपल्याकडे येतात ना सलॉनमध्ये, PSC आहे किंवा मेकअप स्टुडिओ आहे. दे कम टू यू अँड दे से मॅम फॉरएव्हर 52 आहे
की आम्ही तुम्हाला डेमो देतो, अशा ठिकाणी यू कॅन अप्लाय फॉर जॉब. ओके, इंटरनॅशनली यू कॅन अप्लाय फॉर जॉब फॉर सच ब्रँड्स. आता यात 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही लोकल लेवलला तुमच्या सिटीमध्ये जॉबसाठी अप्लाय करू शकता, विच इज ॲज आय सेड स्टोअर्स. OTT इज वन व्हेरी गुड प्लॅटफॉर्म. ओके, सो OTT प्लॅटफॉर्मवर ट्राय करा. लाईक आता मराठी OTT चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत, देअर यू कॅन ट्राय. ओके, इफ यू वॉन्ट टू गो इन टू दॅट इंडस्ट्री. बट देर आर नो जॉब्स फॉर ब्रायडल मेकअप आर्टिस्ट, फॅशन मेकअप आर्टिस्ट. यू हॅव टू बी अ फ्रीलान्सर. इट इज लाईक अ आर्टिस्ट, एखादा ॲक्टर आहे. सो if you want to become an actor, you won't get a job. You will have to strive for your work. As an artist, तुम्हाला प्रूव्ह करायला काम मिळायला, you will have to work, create a profile and go ahead. So there is no job. Okay, first very clear. त्यानंतर बॉलिवूडवरती पण खूप जणांचे क्वेश्चन्स येतात की मॅडम मला फिल्म इंडस्ट्रीत काम करायचं आहे, बॉलिवूडमध्ये मला लायसन्स मिळेल का? द आन्सर फॉर इट इज इफ यू आर अ मेल मेकअप आर्टिस्ट और अ ट्रान्सजेंडर मेकअप आर्टिस्ट, there are licenses available for you in Bollywood. Okay, but if you are a female makeup artist, you are not going to get a makeup license, at least till now. I don't know नंतर काय होईल, पण आतापर्यंत तरी the record is lot of female makeup artists have tried, but there are no licenses available for female makeup artists. You can be a hairstylist in Bollywood or Hindi film industry, किंवा तुम्हाला कुठल्या तरी प्रोडक्शन हाऊसनी हायर करायला लागतं, लाईक ॲज अ पर्सनल मेकअप आर्टिस्ट. लाईक हाऊ अनिल कपूर's daughter have a personal makeup artist. Like Namrata is such a good makeup artist. She's a personal makeup artist to Anil Kapoor's daughter. So some production house has to hire you. Okay, and they have to safeguard your interest. Otherwise, ladies ना बॉलिवूडमध्ये लायसन्सेस नाही आहे. एका दिल्लीच्या मुलीनी का बाईनी काही वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियामध्ये यायचं आणि शी हॅज स्ट्राइव्ड अ लॉट टू गेन दॅट थिंग, बट म्हणजे हे टोटल मीडियाचं प्रेशर आणि मेकअप आर्टिस्ट असोसिएशन दे डिडंट अलाउ दॅट थिंग टू हॅपन. म्हणून मेल मेकअप आर्टिस्ट अँड ट्रान्सजेंडर यू विल गेट मोर इन द मुंबई फिल्म इंडस्ट्री. इफ एनीबडी हॅज एनी अपडेट ऑन द लेटेस्ट वन, यू कॅन please put up on the comment box either now or after when I save this live, because खूप स्टुडंटना फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून जायचं आहे अँड it's not that easy to crack it. Then the last question is what I'm going to take is it's already 1:57. मी सिडेस्को केलं आहे तर मला पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. ओके, अगेन गोईंग बॅक टू द एज्युकेशन पार्ट, जस्ट बिकॉज माझ्याकडे सिडेस्को सर्टिफिकेट आहे आय गेट अ जॉब असं कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. तुम्ही उद्या कशातही मास्टर्स करा, यू विल हॅव टू प्रूव्ह युअर पोटेन्शियल की येस आय एम अ सिडेस्को मेकअप आर्टिस्ट, आय हॅव दिस मच ऑफ नॉलेज. इफ आय वॉन्ट टू जॉईन ॲज अ टीचर आय कॅन डिलिव्हर दिस सब्जेक्ट सो वेल. मी एक खूप छान इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये आर्टिक्युलेट करून हा सब्जेक्ट शिकवू शकते. Then you have an opportunity to be a teacher, you can start your academy, or you can be just a makeup teacher. Okay, so job opportunities खूप आहेत. It is how you reciprocate to the requirement of the job provider. म्हणजे job provider ची requirement काय आहे? Do they want a makeup trainer? Do they want somebody to train on products? Do they want somebody to train on sale of the product? Okay, कारण काही सिडेस्को झालेली लोक प्रॉडक्ट सेल लाईनमध्ये पण आहेत, माझ्या ओळखीतली पण आहेत. काही जण फॉर्म्युलेशन्स आणि ह्याच्यात पण गेली आहेत बिकॉज दे लाईक दॅट. सो इवन दॅट इज वन फील्ड. सो ऑपॉर्च्युनिटी खूप आहेत. अनलेस अँड अंटिल यू डोंट हॅव द ओशन ऑफ नॉलेज किंवा एक खूप बिग प्लॅटर ऑफ नॉलेज ना, यू विल नॉट बी एबल टू अंडरस्टँड की मी काय ऑपॉर्च्युनिटी टॅप करायची. ओके, सो ऑपॉर्च्युनिटीज विल स्टार्ट कमिंग टू यू. ते 3 Idiots मधला डायलॉग मला नेहमी आवडतो की कामयाबी के पीछे मत भागो. ओके, इतना खुद को स्ट्रांग बनाओ. आई डोंट रिमेंबर द एंटायर डायलॉग, बट खुद को इतना स्ट्रांग बनाओ कि पीपल शुड कम टू यू एंड टेल यू कि ओके कैन यू डू दिस फॉर मी, कैन यू टीच दिस, कैन यू जॉइन माय कंपनी. ओके, सो इट इज नॉट अगेन बाय सिडेस्को 40 days कोर्स, 10 days कोर्स. काही मुली मी अशा बघितल्या की सिडेस्को बघून केल्यानंतर दे आर लाईक मॅसिवली सक्सेसफुल, आणि काही लोक असे आहेत की सिडेस्को करून पण घरी बसले. ओके, सो सिडेस्को वरती क्वेश्चन असेल तर इट इज बोथ वेज, सुपर सक्सेसफुल ऑल्सो आणि घरी बसलेले पण आहेत, आणि काही मिड लेवल आर्टिस्ट पण आहेत. आणि काही आर्टिस्ट असे की इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, दे हॅव गिवन लॉट ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, प्रॅक्टिस, पोर्टफोलिओ टू ऑन
फॉर देअर मार्केट आणि 10 वर्ष 12 वर्ष हे काम केल्यानंतर दे आर व्हेरी सेटल्ड नाव. दे गेट गुड कस्टमर्स. सो ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. ॲज आय सेड, टीचर्स, इन मेकअप कंपनीज, in product companies, there are a lot. What is VTCT and Sidesco? Sony 18. Sony, I can't tell more about VTCT because we are a Sidesco school. So Sidesco kya hai, I can tell you. You can watch my video about Sidesco on YouTube. If you have not subscribed to my YouTube channel, it's Kalyani Umrani Education. So I keep posting a lot of educational videos on my YouTube channel. So you'll understand what is Sidesco in that. ये इंस्टाग्राम मेरे हैंडल पे भी सिडेस्को के ऊपर 4 वीडियोस है. व्हाट इज सिडेस्को मेकअप, कॉमन क्वेश्चंस आस्क्ड बाय पीपल ऑन व्हाट इज सिडेस्को मेकअप, किसने करना चाहिए, उसमें सिलेबस क्या है, हम लोग प्रैक्टिस कितना देते हैं, प्रोडक्ट कितना देते हैं, एवरीथिंग इज आंसर्ड. सो आई वोंट टेक टू मच ऑफ टाइम हियर एज ऑफ नाउ. आई थिंक आई हैव कवर्ड लॉट ऑफ क्वेश्चंस रिलेटेड टू ब्रांडिंग, मार्केटिंग, स्टेबिलिटी, ग्रोथ, जो आज का हमारे 4 पिलर्स थे ऑफ दिस लाइव सेशन. सो इन केस इफ यू हैव एनी मोर क्वेश्चन, यू कैन डेफिनेटली DM me or you can contact our team and we'll love to answer those questions. So thank you for joining in. अगर आपको और ऐसे लाईव्ह चाहिए, अजून असे तुम्हाला लाईव्ह पाहिजे असतील तर प्लीज डू राईट टू अस की कुठल्या सब्जेक्टवर तुम्हाला लाईव्ह आवडेल, ओके, काय शिकायला आवडेल. आणि येस, कोणाचा तरी क्वेश्चन आहे, तुम्ही ऑनलाईन कोर्स घेता का? येस, वी टेक अ ऑनलाईन कोर्स ऑल्सो इन मेकअप. ऑल्सो वी हॅव अ मॅनेजमेंट कोर्स विच इज ऑनलाईन. हाऊ टू ग्रो युअर बिझनेस, हाऊ टू स्टार्ट अ सलॉन, हाऊ टू स्टार्ट अ स्टुडिओ. देर इज अ 1-on-1 session given by me for, you know, like a counseling session or a consulting session for makeup artists, for salon owners. लेट मी जस्ट चेक. मॅम, तुम्हाला मेकअप क्लाससाठी भेटायचं असेल, येस, भारती, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या टीमला. विल शेअर आवर नंबर वन्स दिस लाईव्ह इज सेव्ड. कारण आत्ता जर कमेंट बॉक्समध्ये टाकला तर बऱ्याच कमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये वी माइट मिस आउट. येस, प्लीज डू कम लाईव्ह. शुअर आयुषी. अँड नेक्स्ट लाईव्ह आय विल गो हिंदी अँड इंग्लिश. आय ऑलरेडी मेसेज्ड यू. थँक यू व्हेरी मच मॅम. I hope this session was useful. Thank you, Vani, Yashasvi. Yes. All right. Thank you so much. Thank you for joining in. I'll see you. Bye. Yes, I'm saving this session. Thank you, Shweta.